नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन साबे ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण वसंत सबनीस लिखित दंतकथा हा विनोदी ललित लेख अभ्यासणार आहोत. आपण आता लेखकांचा परिचय करून घेऊ. मराठी विनोदकार आणि नाटककार वसंत सबनीस. मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस. यांचा जन्म सोलापूर येथे 6 डिसेंबर 1923 साली झाला व मृत्यू 15 ऑक्टोबर 2002 साली मुंबई येथे झाला. पंढरपूरच्या लोकमान्य हायस्कूलमधून वसंत सबनीस मॅट्रिक झाले. 1946 साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून BA ही पदवी यांनी घेतली. शासकीय नोकरीत करीत असताना ते साहित्य निर्मिती करत. सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कविता लेखनाने. नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले. त्यांच्या कविता अभिरुचीसारख्या दर्जेदार नियतकालिकातून प्रसिद्ध होत. पुढे ते विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध पावले. पानदान, चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषांची जात असे त्यांचे विनोदी लेखसंग्रह आहेत. खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्याशी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. माहेश्वरी हा आत्मपर लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे. रंगभूमीवर त्यांची नाटकेही गाजली. 1968 साली विच्छा माझी पुरी करा या त्यांच्या लोकनाट्याने यशस्वीतेचा विक्रम केला. ते प्रथम वीणा मासिकातून छपरी पलंगाचा वग या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. लोकनाट्याला नवी परिमाणे देणाऱ्या विच्छा माझी पुरी करा याचे सय्याभय कोतवाल हे हिंदी रूपांतरही लोकप्रिय झाले. त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी पटकथा लिहिल्या. एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या हे दादा कोंडके निर्मित चित्रपट बनले. अशी ही बनवाबनवी, गंमत जम्मत, नवरी मिळे नवऱ्याला, बाळाचे बाप ब्रह्मचारी या सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांच्या पटकथा सबनीसांच्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्या 2 विनोदी नाट्यकृतींना 1963 व 1972चे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. विनोदी लेखकाला जीवनाकडे, त्यातील विसंगतीकडे पाहण्याचा वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन, मार्मिक निरीक्षणशक्ती आणि सहज उत्स्फूर्त शैली ह्यामुळे त्यांच्या लेखनाला जिवंतपणाचा रसरशीत स्पर्श असलेला आपल्याला दिसून येतो. आपल्याला स्क्रीनवर त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके दिसत आहेत. त्यापैकी काही पुस्तकं तुम्ही जरूर वाचावीत. आता आपण पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊ. दंतकथा हा एक विनोदी ललित लेख आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण ललित लेख म्हणजे काय ते बघू. ललित लेखन म्हणजे कथा, कादंबऱ्या, फक्त लेखनच नाही तर चित्रकला, नृत्यकला, चित्रपट, नाटक यांनासुद्धा आपण ललितकला असे म्हणतो. कारण या सर्वांनी आपले मनोरंजन होते, आपल्याला आनंद मिळत असतो. अशाच प्रकाराचा विनोदी ललित लेख आपण अभ्यासत आहोत, दंतकथा. असे जरी लेखकाने नाव दिलेले असले तरी दंतकथाचे 2 अर्थ होतात, कल्पित कथा व दातांची कथा. आपण इथे दुखणाऱ्या दातांची कथा अभ्यासणार आहोत. दाताचे दुखणे खूप त्रासदायक असते, त्यामुळे माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. हाच विषय घेऊन लेखकाने विनोदी शैलीत त्याचे लेखन केले आहे. दुखण्याने असह्य झालेल्या माणसाची अवस्था बघून त्यातून लेखकाने प्रसंगनिष्ठ विनोदाची निर्मिती केली आहे व आपल्याला खळखळून हसवले आहे. त्यातच लेखकाने म्हणी, वाक्प्रचार, शाब्दिक कोट्यांचा वापर केला आहे. अशी ही दंतकथा आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी
आपण पाठाची उद्दिष्टे समजावून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपण श्रवण, वाचन, संभाषण, भाषण या 4 कौशल्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपले भाषेवर प्रभुत्व निर्माण होत असते. त्याचप्रमाणे भाषेमध्ये वापरलेल्या वाक्प्रचार, म्हणी, शाब्दिक कोट्या यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असते. जसे एखाद्या स्त्रीने अलंकार परिधान केले की तिच्या सौंदर्यामध्ये भर पडते, त्याचप्रमाणे भाषेला जर आपण हे अलंकार परिधान केले तर भाषेला एक सौंदर्य प्राप्त होत असते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक लेखकाची लेखनाची एक विशिष्ट शैली असते, ती समजावून घेतली पाहिजे. वसंत सबनीसांप्रमाणेच पु ल देशपांडे, चि वी जोशी या विनोदी लेखकांची शैली वेगळी अभ्यासाला मिळते. त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीचा विकास आपल्याला ललित लेखन करताना होताना जाणवतो. पाठातील व्यक्तिचित्रणाचा सुद्धा अभ्यास आपण करत असतो. पु ल देशपांडे यांची व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक जरूर वाचा. त्यातील विविध व्यक्ती, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला वाचायला मिळतील. आता आपण पाठामधील मुद्दे बघणार आहोत. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला असून 6वे भूत दात. दातदुखी हा जीवनातील एक वेदनामय असा अनुभव. लेखकाप्रमाणे मराठी भाषेला दातांबद्दल आदर नाही. शक्तिमान असा परशा पहिलवान दातदुखीने पूर्ण नामोहरम. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला असून 6वे भूत दात. असं लेखक का म्हणतात? लेखक म्हणतात, मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला असतो आणि मग अतिशयोक्तीने म्हणतात की जे तज्ज्ञ आणि ज्ञानी आहेत त्यांनी एवढी पंचमहाभूते मानवी शरीरात बघितली, त्यांना दिसली, मग 6वे भूत कसे दिसले नाही? लेखकाला येथे 6वे महाभूत म्हणजे दात असे म्हणायचे आहे. तुम्हा सर्वांना पंचमहाभूते कशाला म्हणतात हे माहीत आहे. अग्नी, आकाश, पृथ्वी, वायू, जल यापासून आपले मानवी शरीर बनलेले आहे. आणि म्हणूनच विनोदाने लेखक म्हणतात की 6वं भूत हे दात असायला हवं होतं. आपण सामान्य लोक आपल्या भाषेत या 6व्या महाभूताला दात असे म्हणतो, असे लेखक म्हणतात. लेखक सांगतात, दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की वाक्प्रचार, म्हणी याचा लेखकांनी तर भरपूर उपयोग केलेला आहे, वापर केलेला आहे. आता मेख मारणे हा एक वाक्प्रचार इथं आला आहे. मेख मारणे म्हणजे एखाद्या कामात युक्तीने अडचण निर्माण करणे. इथं लेखक म्हणतात, मानवाचे सर्व अवयव एकाच वेळी येतात. बरोबर आहे. जेव्हा लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याचे सर्व अवयव एका वेळीच आलेले असतात. मात्र दात हे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का येतात? आता एखाद्या सभेच्या पाहुण्यासारखे मागाहून येतात असं लेखक इथं म्हणतात, म्हणजे एखादा कार्यक्रम आयोजित केलेला असतो, एखादी सभा आयोजित केलेली असते, एखादी टीम मिळून ते सर्व काही करत असते, ज्याला आपण म्हणू की ते काही लोक मिळून ते सगळं काही काम करत असतात. त्याच्यामध्ये सूत्रसंचालन करणारे असतात, कोणी भाषण देणारे असतात, तिथलं कार्यक्रमाची सगळी योजना बघणारे असतात. असे सगळेजणं वेळेवर आलेले असतात. सगळा कार्यक्रम त्यांनी वेळेवर सगळा तिथं सुरू झालेला असतो. पण प्रमुख पाहुण्यांची वाट पाहणं चाललेलं असतात आणि असे हे प्रमुख पाहुणे बऱ्याच वेळानंतर येतात. याची उपमा लेखकाने इथं दिलेली आहे की असे हे जे दात आहे हे पण ह्या प्रमुख पाहुण्यासारखे आपल्या शरीरात उशिरा येतात, उशिरा येताना आपल्याला दिसतात. लेखक आपल्याला सांगतात की तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे आपण ऐकलेले नाही. बरोबर आहे. कधी कोणाचे तुटलेले बोट असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचं आयुष्यभर ते बोट तुटलेलंच दिसतं. तिथं पुन्हा दुसरं बोट उगवलं असं आपल्याला ऐकिवात नाही. एखाद्या व्यक्तीचे नकटे नाक आहे, ते गळून पडून सुंदर असे तरतरीत दुसरे त्याला चांगले नाक आलेले असंही आपण कुठे ऐकलेलं नाही. पण दातच एक असा अवयव आहे की तो दोनदा येतो. मग हा दोनदा का येतो? त्याच्या मागचंही कारण लेखकांनी इथं शोधून काढलेलं आहे की बहुतेक त्याच्यावर जी म्हण तयार झालेली आहे त्याच्यामुळे दातं आपल्याला दोनदा येतात.
तर तिथं ह्या वाक्प्रचाराचा लेखकांनी उपयोग केलेला आहे की दाती तृण धरून येणे म्हणजे शरण येणे. म्हणजे आपली काही चूक झाली आणि आपण एखाद्याकडे क्षमा मागतो, त्या क्षमा मागताना दाती तृण धरून त्याच्यासमोर येणे म्हणजे त्याची क्षमा मागणे, यासाठी बहुतेक परमेश्वरांनी दात निर्माण केले असावे असं लेखक म्हणतात. तृण म्हणजे गवत. इतर अवयव येत असताना आपल्याला त्रास होत नाही, पण दात येत असताना ताप येतो आणि गेल्यावर पश्चाताप होतो असं लेखक म्हणतात. गेल्यावर पश्चाताप होतो हे अगदी खरं आहे. दात येत असताना दातांचे मुख्य काम असते ते चावण्याचे, अन्न चावण्याचे आणि ते पचवून देण्याचे. अन्न चावत आपण असतो आणि मग चावलेले अन्न खाल्ल्यानंतर पचन हे होत असतं, पण मुख्य म्हणजे ते चावून आपल्या पोटात जात असतं. दुसरं काम म्हणजे ते चेहऱ्याला एक सौंदर्य आणत असतात आणि चेहरा हा चांगला दिसत असतो. वय झालं, आपण वृद्ध झालो की वयामानानुसार झीज होऊन दातसुद्धा पडायला सुरुवात होतात आणि एक उणीव आपल्या शरीरामध्ये तयार होते. आपण सगळ्याच गोष्टी खाऊ शकत नाही, अशा अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप हा नक्कीच होत असतो. म्हणून लेखक म्हणतात की येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप हा माणसाला होत असतो. दातदुखी हा जीवनातील वेदनामय अनुभव, असं लेखकांनी का म्हटलंय तर ते खरोखर आहे अगदी. आपण कोणतीही व्यक्ती आजपर्यंत तुमच्या बघण्यात आली असेल, तुमच्या घरात असेल, दात दुखत असल्यावर कोणालाही खूप आनंद झालेला आपल्याला दिसत नाही. तर दातदुखी हा एक खूप वेदनामय अनुभव आहे. पण लेखकांच्या दृष्टीने तो कसा आहे ते इथं लेखक काय सांगतात आपण बघू. ते म्हणतात, मला दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. त्याचं कारणही आहे त्यांच्या घरातील त्यांचे आईवडील किंवा इतर सदस्य यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत, त्यामुळे त्यांना दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही असं ते म्हणतात. त्यांचे आईवडील, घरातील इतर सदस्य लेखकांना म्हणतात की त्यांना जेव्हा दात येत होते तेव्हा लेखकांनी त्यांना खूप रडवलं. आता बहुतेक वेळा असं होतं की लहान मुलांना दात येत असताना तुम्हाला घरामध्ये इतर जे काही नातेवाईक असतील, कोणी त्यांची लहान मुलं असतील, त्यांना जेव्हा दात येत असतील तेव्हा तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल की त्यांना पोटात दुखणे किंवा ताप येणे, जुलाब होणे असे त्रास होतात लहान मुलांना. त्याच्याने ते कंटाळून रडत असतात. बहुतेक असंच लेखकांच्या बाबतीत झालं असेल आणि त्यामुळेच लेखकांनी त्यांच्या घरातल्या आईवडिलांना, इतर लोकांना खूप त्रास दिलेला आहे. म्हणून ते म्हणतात की लेखकांना दात येत असताना त्यांनी खूप त्रास दिला आहे. लेखक ती गोष्ट मान्य करून घेत नाही आणि पुढे म्हणतात की त्यांना जसा त्रास झाला तसा मला झालाच असणार ना, म्हणजे मलासुद्धा असं काहीतरी ताप येणं, जुलाब होणं अशा गोष्टी मलासुद्धा झाल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या लहानपणीची अजून एक गमतीशीर गोष्ट लेखक इथं सांगतात आणि वाईटही आपण म्हणायला हरकत नाही. लहान मुलं दात येत असताना समोर जी वस्तू मिळेल ती आपल्या तोंडात घालतात आणि चावत असतात. बहुतेक ही सवय लेखकांची असेल. त्यांना दात येत असताना त्यांनी जे समोर येतील त्यांना चावायला सुरुवात केलेली होती, त्यामुळे त्यांच्यापासून लोक दूर पळायचे, लांबच राहायचे. मग लेखक ती गोष्ट तुडवून देताना किंवा ती गोष्ट पुसून टाकताना आपल्याला सहज सांगतात की ती एक दंतकथा आहे. बघा, मी तुम्हाला दंतकथेचा अगोदर अर्थ सांगितलेला आहे की दंतकथा म्हणजे कल्पित कथा हा सुद्धा अर्थ सांगितला आहे. तर इथं लगेच एक हुशारकीने किंवा चालाकीने लेखक इथं म्हणतात की ती एक दंतकथा असेल की मी चावत असेल, असं काही बहुतेक खरं नसेल असं सांगण्याचा इथं लेखक प्रयत्न करतात. म्हणजे स्वतःबद्दलची ती गोष्ट खोडून टाकण्याचा प्रयत्न इथं लेखक आपल्याला करताना दिसतात. लेखकांनी स्वतःची मनगटे चावणे या प्रकारचे प्रकारांचा सुद्धा इथं उपयोग केलेला आहे. लेखक अजून आपल्याला सांगतात की आता मात्र लेखकाला दातांचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे आणि ह्या अनेक कारणांमुळे दातदुखी हा जीवनातील एक वेदनामय अनुभव आहे असे लेखक इथे म्हणतात. लेखकांप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही. विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात दातांबद्दल मला मुळीच आदर वाटत नाही. आता मराठी भाषेचा आणि लेखकांचा काय संबंध येतो दाताशी, असं जर तुम्ही विचार कराल किंवा तुम्हाला प्रश्न पडेल की असं का म्हटलेलं आहे लेखकांनी. तर मराठी भाषेमध्ये अनेक म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत ज्या दातांशी निगडीत आहेत, ज्या दातांवर तयार झालेल्या आहेत. त्या जर आपण वाचल्या
तर त्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये कोणतीही म्हण किंवा कोणताही वाक्प्रचार हा चांगला आनंदमयी असा आपल्याला जाणवत नाही. आनंदमयी किंवा सुंदर त्याचा काहीतरी अर्थ सांगणारा आपल्याला जाणवत नाही. आता आपण त्याच्यामध्ये एक वाक्प्रचार असा घेऊ शकतो, दात घशात घालणे. आता दात घशात घालणे, दोन व्यक्ती समजा भांडता आहेत आणि भांडत असताना एखादा समोरचा त्याला म्हणतो, तू शांत बैसा, नाही तर मी तुझे दात तुझ्या घशात घालेल. म्हणजे असं धमकवण्याच्या स्वरूपामध्ये बोलताना ती व्यक्ती आपल्याला दिसून येते. म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला काही खूप सुंदर असा तिथं लागत नाही. म्हणून लेखक म्हणतात की मराठीमध्ये असं काही मला चांगल्या म्हणी वाक्प्रचार दातांच्या संदर्भात वाचायला मिळालेले नाहीत. क्वचितच एखादी म्हण किंवा वाक्प्रचार दिसतो, तर त्याच्यात एक उदाहरण लेखक आपल्याला असं सुद्धा देतात की एखाद्या कवीने आपल्या प्रियसीच्या दातांना कुंदकळ्या असे म्हटलेले आहे. कुंदाचे एक झाड असते, त्याला जे फुलं येतात ते अतिशय पांढरेशुभ्र असे फुलं असतात आणि त्या पांढरेशुभ्र फुलांना प्रियसीच्या पांढरेशुभ्र दातांना त्या फुलांची कवीने इथं उपमा दिलेली आहे. अपवादात्मकच एखादा अशी वाक्प्रचार किंवा म्हण लेखक म्हणतात की ऐकायला मिळते. ते जर सोडलं तर एकही आपल्याला चांगली म्हण वाक्प्रचार दातांविषयी मराठीमध्ये ऐकायला मिळत नाही. म्हणून बहुतेक मराठी भाषेला सुद्धा दातांविषयी बिलकुल आपलेपणा किंवा आदर असा वाटत नाही. मग आता मराठी भाषेला वाटत नाही, मग लेखकांना वाटतो का? तर लेखकांना सुद्धा वाटत नाही. मग ते आता हे लेखक जेव्हा म्हणतात की मला वाटत नाही, त्याच्यावरनं विद्यार्थी मित्रांनो, मला सुद्धा माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवते आणि ती सहसा सगळ्याच मुलांमध्ये असते. सकाळी सकाळी उठल्यावर दात घासायला मलासुद्धा खूप कंटाळा यायचा. त्यावरून मी खूप बोलणे खायची. अशा आठवणी तुमच्या पण असतील, लेखकांच्या पण अशाच आठवणी आहे. आणि मोठं झाल्यावर आपण जेव्हा खूप कष्ट करायला लागतो, एखाद्या गोष्ट मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो, त्याला लेखकांच्या शब्दात लेखक दात घासत बसणे असं म्हणतात. मित्रांनो, लोक कधी आपले दात पाडतील हे सांगता येत नाही, कारण की व्यवहारात सुद्धा आपण सावध राहिले पाहिजे, नाही तर लोक दात पाडतील असा सुद्धा एक वाक्प्रचार तिथं प्रचलित आहेत. म्हणून या अशा अनेक वाक्प्रचारांना जर बघितलं तर लेखक म्हणतात मराठी भाषेप्रमाणे मला सुद्धा दातांविषयी मुळीच आदर वाटत नाही. शक्तिमान असा परशा पहिलवान, दातदुखीने पूर्ण नामोहरम. विद्यार्थी मित्रांनो, लेखक आपल्याला एक छोटीशी कथा सांगतात. बघा मित्रांनो, वैशिष्ट्ये सांगताना मी तुम्हाला व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्येसुद्धा आपण अभ्यासायला पाहिजे असे सांगितले होते. चला तर मग इथे आपल्याला परशा पहिलवानाचे स्वभाव वैशिष्ट्य अभ्यासायला मिळणार आहे. लेखकांनी दाताची कधीच पर्वा केली नाही. तसं बघायला गेलो तर आपण रोज दात घासतो, त्याच्याने आपल्याला आपल्या आवडीचे विविध पदार्थ खायला मिळतात, पण कधी त्याची पर्वा करत नाही. अगदी खरं आहे. आपल्याला जे मित्रांनो, मनुष्य स्वभावच असा असतो, आपल्याला जे सहजगत्या मिळतं त्याची प्रत्येक माणसाला कधी पर्वाच नसते. जे कष्ट न करता परमेश्वर आपल्याला देतो त्याची आपल्याला कधी किंमतच नसते. उदाहरणादाखल जर द्यायचं झालं तर आपण मोठे झालो आहोत, बऱ्याच ठिकाणी खर्चासाठी पैसे लागतात. आईवडील विचार न करतात ते आपल्यावर खर्च करतात आणि आपणही त्याचा उपभोग घेतो. तेव्हा पैशाचे एवढे मोठे वाटत नाही, कारण की ते आपल्याला कष्ट करून कमवावे लागलेले नसतात. म्हणजे काही वाटत नाही, म्हणजे आईबाबा घर कसे चालवत असतील, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा खर्च करताना त्यांना किती कष्ट करावे लागत असतील, याचा आपण कधी विचारच करत नाही. पण जेव्हा आपण आपल्या पायावर उभं राहतो आणि आपण जीवनात स्वतः कमवायला लागतो, तेव्हा आपोआप आपल्याला त्याची किंमत कळू लागते, त्यांच्या कष्टाचं महत्त्व आपल्याला तेव्हा जाणवू लागतं. हे उदाहरण तुम्हाला मी याच्यासाठी दिलं विद्यार्थी, की तसंच अनेक गोष्टींचं आहे आपल्या जीवनामध्ये. इथं गमतीशीर पद्धतीने लेखक दातांविषयी म्हणतात की दातांचं पण असंच आहे की आपलं जोपर्यंत ते चांगले असतात तोपर्यंत आपल्याला त्याची पर्वा नसते. एखादं का दाताचं दुखणं सुरू झालं की मग आपण आपोआप त्याची पर्वा करू लागतो. आता परशा पहिलवानाला हा लेखकांच्या परिचयाचा परशा पहिलवान.
या परशा पैलवानाला जेव्हा दातदुखीने हैराण झालेलं लेखकांनी बघितलं, तेव्हा मात्र दातांचा मामला हा गंभीर असेल असे लेखकांना जाणवू लागले. परशा हा जन्मापासून पैलवान. त्याच्याविषयी असे सांगितले जायचे की तो एकटा लांडग्यांशी झुंज करायचा. त्यांची दातांची सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडायचा. बघा, इथे सुद्धा लेखकांनी लांडग्याच्या दातांना सुद्धा सोडलेले नाही. अशा हा परशाचं व्यक्तिमत्व एखाद्या वनराजासारखं. वनराजा म्हणजे जंगलाचा राजा, सिंह, ज्याला आपण सिंह म्हणतो, जंगलाचा राजा, वनराजा. छाती एवढी पुढे काढून चालायचा. आधी तर त्याची छातीच दिसायची, मग त्याचा चेहरा. म्हणजे त्याच्या पेहलवानपणाचा अभिमान असल्याचा यातून आपल्याला जाणवतं. "कार कुठं निघालास?" असे उर्मटपणाने, पण त्याच्या शब्दामध्ये प्रेमाने, पण लेखकांच्या शब्दांमध्ये उर्मटपणाने तो लेखकांना विचारायचा. लेखक त्याच्यावर खूप चिडायचे. "चाललोय कुस्ती मारायला, येतोस?" स्वतःबद्दल या परशा पहिलवानाला खूप अभिमान असतो. आधी नाकावरची माशी मार, मग खेळ कुस्ती, असे लेखकाला उर्मटपणाने तो उत्तर द्यायचा. त्यामुळे लेखकाला त्याचा नेहमीच राग यायचा. परशा स्वतःला शिंव असे म्हणून घेत असे. कोणी त्याला दात घास असे म्हटले, "शिंव का दात घासतो वे कधी?" असा प्रश्न करायचा. असा हा सिंहासारखा बलदंड परशा मात्र एक दिवस लेखकांना येताना दिसला तो नेहमीसारखा नाही. त्याची ऐट, दिमाग, घमेंड या सर्वांचा मागमोसी त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कुस्तीत कधी परशा हरला असेल तरी असा दिसला नव्हता आजपर्यंत. परशा वेगळाच भासत होता. लेखकांनी विचारले, "काय पेहलवान, काय झालं आज? दात्र काल रातच्या धरणं असा ठणकतोया, काही एक सुचेनासं झालं या." लेखकांनी "सिंह आहेस ना?" अशी त्याची थट्टा केली. "कसला शिंव घेऊन बसलास मर्दा? या दाताने शिंवाचा पार बकरा करून टाकला या." म्हणजे विद्यार्थ्यांनो, बघा, एवढा मोठा पहिलवान, लांडग्याशी लढणारा, कधीही हार न मानणारा, कोणासमोरही न झुकणारा परशा आज मात्र दातदुखीमुळे चारी मुंड्या चित झालेला आपल्याला दिसून येतो. चारी मुंड्या चित होणे म्हणजे पूर्णपणे पराभूत होणे. लेखकांना त्यावेळेस मात्र परशा पहिलवानाचे हसू आले. मात्र कालांतराने जेव्हा लेखकांचा परशा झाला, म्हणजे लेखकांची दातदुखी सुरू झाली, तेव्हा दातदुखी किती त्रासदायक असते हे लेखकांना समजले. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया. हा पाठ इथं संपलेला नाही, तर उर्वरित पाठ आपण पुढच्या तासिकेला अभ्यासायचा आहे. आतापर्यंत आलेले काही शब्दार्थ व वाक्प्रचार आपण पाहू. शब्दार्थ: मेख, खोज, रहस्य, गूढ, गोष्ट. नकटे, कापलेले, आखूड, चपटे, बसके. प्रेमविवल, प्रेमासाठी व्याकुळ. कुंदकळ्या, कुंदा नावाच्या फुलझाडांच्या कळ्या. उर्मट, उद्धट, झुंजणे, लढणे. दंतवैद्य, दातांवर इलाज करणारा डॉक्टर. वाक्प्रचार व त्याचे अर्थ: मेक मारणे, एखाद्या कामात युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे. दाती तृण धरणे, शरण येणे. स्वतःचीच मनगटे चावणे. शत्रूविरुद्ध काहीही करता न आल्याने चडफडत बसणे. बोलणी खाणे किंवा दोषारोप. निंदा, दोषारोप. धन्यवाद.